नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज मी आलू भुजिया चाट बनवते। त्यासाठी मी इथे काय काय घेतलं आहे ना ते आपण बघूया। ही आलू भुजिया घेतली आहे मी इथे। एक लिंबू घेतला आहे, एक लिंबू, एक टोमॅटो आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली आहे, इथे काळी मिरची थोडीशी पूड घेतली आहे, कांदा घेतला आहे, एक मोठा कांदा आहे, आणि ही आमचूर पावडर घेतली आहे, आणि थोडासा आपल्याला पाव चमचा तिखट मसाला लागेल बस। आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच नाही लागणार। मीठ लागलं तर टाकायचं, कारण शेवेमध्ये सुद्धा मीठ असतं। मी आता बनवायला सुरुवात करते। पहिल्यांदा मी कांदा घेते। हा एक कांदा घेतला आहे मी, आणि एकदम बारीक कापून घ्यायचा, जसं आता मी दाखवते तसं। ह्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकूया, ही काळी मिरीची पावडर टाकली आहे थोडी, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, सगळं एकत्र टाकून घ्यायचं आणि नंतर मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये ही आलू भुजिया टाकूया आपण। थोडं मिक्स करूया। आता याच्यात थोडासा तिखट मसाला टाकूया, जास्त नाही टाकायचं, थोडा टाकायचा, तर आपण मिरची टाकली आहे ना। आता आमचूर पावडर टाकून घेऊया। हे बघा, एवढी टाकते मी, पाव चमचा टाकली आहे, लागली तर थोडीशी घेते मी अजून। परत याला मिक्स करूया। आणि झटपट होणारी रेसिपी आहे, पण खायला खूप टेस्टी। जर तुम्हाला बटाटा हवा असेल ना याच्यामध्ये, तर एक बटाटा उकडून त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून ह्याच्यात टाकू शकता तुम्ही, खूप चवीला भारी होतो। आता आपण लिंबू पिळून घेऊया। अख्खा लिंबू टाकलाय मी पूर्ण पिळून त्याच्यामध्ये। मी थोडी चव घेऊन बघते, कारण जर मीठ कमी वाटलं तर मग मीठ टाकायला। थोडंसं मीठ टाकायला लागेल, पण चवीला खूप भारी झाली आहे। मी असंच नाही टाकत, सांगत कधी कोणाला। पाव चमचा टाकलाय मी मीठ, आणि थोडीशी आमचूर पावडर पण टाकते मी। आमचूर पावडरने ना चव पण छान येते। अजून पाव चमचा टाकते मी। रेसिपी आपली तयार आहे। आता आपण हिला सर्व करूया। ही बघा मंडळी, आपली आलू भुजिया तयार झाली आहे, आलू भुजिया चाट। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।